नमस्कार मंडळी. आज आपण ग्रहणाबद्दल थोडी महत्त्वाची माहिती समजून घेणार आहोत. खूप लोकांना ग्रहण म्हणजे भीती वाटते, पण खरं सांगायचं तर ग्रहण हा आत्मशुद्धीचा काळ असतो. ग्रहण म्हणजे काय तर सूर्य किंवा चंद्र पृथ्वीच्या सावलीत जातो तेव्हा ग्रहण लागतं. या वेळेला वातावरणात वेगळीच ऊर्जा असते, म्हणून आपल्या धर्मात या काळात खूप महत्त्व दिलंय. खूप लोक विचारतात, ग्रहणात गर्भवती महिलांनी काय करायचं, लहान मुलांनी काय करायचं. तर साधं सांगायचं तर गर्भवती महिलांनी शक्यतो घरातच राहावं, देवाचं नामस्मरण करावं आणि अनावश्यक बाहेर जाणं टाळावं. लहान मुलांनाही शक्यतो खाणं पिणं देऊ नये, फक्त शांत ठेवावं. ग्रहण सुरू होण्याआधी आपण काय करतो? घर स्वच्छ करतो, अन्न झाकून ठेवतो, पाणी झाकून ठेवतो. ग्रहण चालू असताना आपण झोपायचं नाही, खायचं प्यायचं नाही आणि शक्य असेल तर देवाचं नामस्मरण करायचं. उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ असं मनातल्या मनात म्हणायचं. भजन ऐकलं, ध्यान केलं तरी चालतं. या वेळेला वादविवाद करू नयेत, राग चिडचिड टाळावी, कारण हा काळ मन शांत ठेवण्याचा असतो. ग्रहणाचा प्रभाव प्रत्येकावर वेगळा वेगळा असतो. काही लोकांना मानसिक ताण जाणवतो, तर काहींना आरोग्याची काळजी घ्यावी लागते. म्हणून या काळात मन शांत ठेवणं फार महत्त्वाचं असतं. आता सायन्स काय सांगतं तर सायन्स म्हणतं की ग्रहणात आकाशात मोठा बदल होतो आणि त्याचा परिणाम वातावरणावर होतो. आपल्या पूर्वजांनी हे आधीच ओळखून आपल्याला नियम दिले आहेत की या काळात शरीर आणि मन शांत ठेवावं. म्हणजे श्रद्धा आणि सायन्स दोन्ही एकत्रच आहेत. मी स्वतः ग्रहणाच्या दिवशी जप करते, घरात शांतता ठेवते आणि खरंच सांगते, मन खूप हलकं होतं. तुम्ही पण एकदा करून बघा, फरक नक्की जाणवेल. आता ग्रहण संपल्यानंतर काय करायचं तर सगळ्यात आधी आंघोळ करायची, देवपूजा करायची, घरात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडायचं आणि मग नवीन अन्न बनवायचं. शक्य असेल तर एखाद्याला अन्नदान केलं तर फार छान पुण्य मिळेल. ग्रहण आपल्याला एक गोष्ट शिकवतं, जसं आकाशात अंधार येतो आणि परत प्रकाश येतो, तसंच आपल्या आयुष्यातही अडचणी येतात आणि जातात. फक्त आपली श्रद्धा आणि संयम ठेवायचा. म्हणून मित्रांनो, ग्रहण काळात घाबरायचं नाही, तर देवाच्या जवळ जायचं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्यांना शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.